केस फ्रिझी का होतात आणि हे फ्रिझीनेस घालवण्याकरता आपण काय करावं हे जाणून घेण्याआधी आपण जाणून घेऊया केसांची अॅनाटॉमी. केसाचा एका स्ट्रँडला 3 लेयर्स असतात. सगळ्यात बाहेरच्या लेयरला क्युटिकल असे म्हणतात आणि हे क्युटिकल खवल्यांसारखं असतं आणि ते आतल्या 2 लेयर्सना प्रोटेक्ट करण्याचं काम करत असतं. हे क्युटिकल आपल्या केसांना शाईन देतं आणि स्मूथनेस देतं. त्याच्या आतल्या लेयरला कॉर्टेक्स म्हणतात. हे कॉर्टेक्स केराटिन, प्रोटीन आणि फायबर पासून बनलेलं असतं. याच कॉर्टेक्समध्ये मेलॅनिन नावाचं एक पिगमेंट असतं. हे पिगमेंट आपल्या केसांना रंग देण्याचं काम करतं. त्याच्या आतल्या लेयरला मेड्युला असं म्हणतात. हे मेड्युला आपल्या केसांना थिकनेस देतं. हे मेड्युला जेवढं थिक तेवढा आपला केस थिक असतो. तसंच ज्यांचे केस एकदम पातळ असतात त्यांच्यामध्ये मेड्युला कधी कधी ऍबसेंट पण असतो. मग हे केस फ्रिझी होण्यामागचं कारण आहे क्युटिकल डॅमेज होणं. क्युटिकल जेव्हा डॅमेज होतं तेव्हा हे लेयर्स ओपन होतात आणि त्याला केसांना जे स्मूथनेस आणि शाईन देण्याचं काम आहे ते करू शकत नाही. तसंच आतलं कॉर्टेक्स सुद्धा डॅमेज होतं आणि केस फ्रिझी, डल आणि शाईन नसलेले दिसायला लागतात. मग हे फ्रिझीनेस काय होतं, का होतं आणि ते होऊ नये याच्यासाठी आपल्याला काय करता येईल हे मी तुम्हाला हळूहळू पुढच्या एक रील मध्ये सांगणार आहे. तेव्हा स्टे ट्यून्ड.